नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त असा जाळीदार केक बनवला आहे आणि तुम्ही केक बघू शकता. खूप सुंदर झाला आहे. सगळ्या बाजूने एकसारखा रंग आला आहे. बनवायला खूप सोपा आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो. तुम्हीसुद्धा हा पौष्टिक केक नक्की मुलांना करून खाऊ घाला. तुम्हाला ही व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा. तर केक बनवण्यासाठी बघा, सुरुवातीला आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये पाऊण कप साखर घ्यायची आपल्याला आणि साखर व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे, पावडर बनवून घ्यायची आहे. आता त्यामध्येच आपल्याला 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा वापरायचा आहे आपल्याला. तो सुद्धा आपल्याला थोडासा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा आहे. तो सुद्धा आपल्याला साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्येच आता 1 कप आपण इथं गव्हाचं पीठ घेतलंय. चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी चिमूटभरच आपल्याला खाण्याचा रंग टाकून घ्यायचा आहे. इथं मी पावडर कलर वापरलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही लिक्विड कलर सुद्धा वापरू शकता. छान असं कोरडंच अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्येच 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे. आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याने आपण 1 चमचा मोजून घेऊ शकता आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आणि अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे. व्यवस्थित कोरडं मिक्स करून घ्यायचं. नंतर इथं बघा, ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ना, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. इथं मी कुकरचा डब्बा घेतलाय, त्याच्यामध्ये तेल लावून घेतलं आणि नंतर गव्हाचं पीठ टाकून सगळीकडे अशा प्रकारे लावून घ्यायचं आपल्याला. उरलेलं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं. आणि दुसरी तयारी म्हणजे आपल्या इथे एक मोठं पातेलं घेतलंय बघा मी. त्यामध्ये असं स्टँड ठेवून द्यायचं आहे. प्लेटसुद्धा ठेवू शकता तुम्ही. आणि याला 10 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून प्रीहीट करून घ्यायचं आहे. गरम करून घ्यायचं आहे पातेलं अगदी 10 मिनिटं. पातेलं आपलं गरम होतं आहे तोपर्यंत आता आपण बॅटर बनवायला घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकून घेतला आहे. हवं तर तुम्ही वेलची पूडसुद्धा टाकू शकता. पाव कप साजूक तूप टाकून घेतलं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. यासाठी बघा, मी 1.25 कप दूध वापरणार आहे इथं. थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत अजिबातसुद्धा. सुरुवातीला 1 कप दूध घेतलं मी, ते सगळं टाकून घेतलं. नंतर आणखी पाव कप आपल्याला दूध लागतं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुपाऐवजी तुम्ही ना तेलसुद्धा वापरू शकता. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे. गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे आपल्याला. तर अशा प्रकारचं बॅटर पाहिजे बघा आपल्याला. एकदम रनिंग असं. जास्त घट्ट पण नको आणि एकदम पातळसर पण नको. म्हणजे केक व्यवस्थित बेक होतो. याच्यापेक्षा पातळ करू नका. सगळं मिश्रण असं कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. डब्बा आपण अगोदरच तयार करून ठेवला होता. थोडासा एक 4 ते 5 वेळा टॅप करून घ्यायचा. आता वरतून थोडीशी मी छान दिसण्यासाठी आणि चवीलासुद्धा सुंदर लागण्यासाठी टुटी फ्रुटी टाकून घेतली आहे. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर टुटी फ्रुटी टाकून घेतली आहे बघा मी आता. आता केक बेक करायला ठेवायचा आहे आपल्याला. 10 मिनिट अगोदरच पातेलं मी अगदी स्लो गॅसवरती गरम करून घेतलं होतं. नंतर डब्बा ठेवून द्यायचा आहे आपल्याला आणि झाकण ठेवून 40 मिनिटं केक बेक करून घ्यायचा आहे. आणि गॅस मात्र आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे. एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे. याच्यामध्ये मीठ टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही आपल्याला. अशाच प्रकारे आपण केक बेक करून घेऊ शकतो. तर इथे बघा, मी टोटल 45 मिनिटानंतर केक व्यवस्थित बेक झाला आहे. 40 मिनिटाच्या अगोदर अजिबात उघडून बघायचं नाही आपल्याला. 40 मिनिटानंतरच चेक करायचा. जरी एखाद्या वेळेस केक थोडासा कच्चा निघाला तरीसुद्धा तुम्ही आणखी 5 मिनिटं बेक करून घेऊ शकता. तर बेक झाला आहे बघा केक आपला मस्तपैकी. बघू शकता तुम्ही, खूप मस्त आणि सॉफ्ट झाला आहे. जाळीसुद्धा खूप मस्त पडली आहे.
पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित निघतो, डब्याला चिकटून बसत नाही. आता आपण बघा कटसुद्धा करून बघूया. तर बघू शकता तुम्ही केक किती मस्त झाला आहे तो. या प्रमाणामध्ये तुम्ही जर केक बनवला ना तर तुमचासुद्धा केक असाच सुंदर बनवून तयार होईल आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतो. प्रमाण सगळ्या केकचं अगदी परफेक्ट आहे. या प्रमाणामध्ये नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.